श्रीराम. नमस्कार. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात दशक 11वा आणि त्यातला आज आपण पाहणार आहोत समास 5वा, राजकारण निरूपण. आता मागचा समास बघितला सार विवेक निरूपण. सार असार, काय करावं, कसं त्यातलं योग्य ते घ्यावं, काय सोडून द्यावं, हे सगळं विवेकाच्याच माध्यमातून आपल्याला शक्य आहे. आणि आता एकदम राजकारणात समर्थ कसे काय बुवा शिरले? मग राजकारण हा जो शब्द आहे हा श्री समर्थांनी कुठल्या अर्थी वापरला आहे ते आधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा समाजाच्या सर्व अंगाशी संबंध येतो. त्यातले त्यात आपल्या देशामध्ये धर्माला आणि अध्यात्माला विशेष मान असल्यामुळे लोकसंग्रही पुरुषाचा साधुसंत, धर्मसंस्था, राज्यसंस्था आणि अर्थसंस्था यांच्याशी अधिक निकट संबंध येतो. तेव्हा काय आणि आता काय, आपल्या देशातील राजकीय पुढाऱ्यांना, मुत्सद्यांना आणि मोठ्या सेनानींना इतकंच नव्हे तर थोर क्रांतिकारकांना सुद्धा साधुसंतांच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज भासते. हा आशीर्वाद साधुसंतांचा नेहमी का खरा होतो माहिती आहे का? त्याच्यासाठी पण एक शास्त्र आहे. तुम्ही आम्ही सुद्धा आशीर्वाद देतो ना, पण तो काही वेळेला फळत नाही. पण साधुसंतांनी दिलेला आशीर्वाद बऱ्याच अंशी फळतो. त्याला कारण असं असतं की त्यांचा तुमच्याबद्दल कधीही पूर्वग्रह नसतो, त्यामुळे तो दूषित असण्याचा तर प्रश्नच नसतो. आणि त्यांना सर्वांच्याबद्दलच समभाव असतो. सगळ्यांचं कल्याण व्हावं, कारण त्यांची संकल्पना हे विश्वची माझे घरं अशी असते. मग सगळ्यांचं कल्याण व्हायला पाहिजे. जो जो माझ्या दाराशी किंवा माझ्या पायाशी म्हणवून घेण्यात त्यांना काही मोठेपणा हवा असतो असा भाग अजिबात नाही आहे. पण आपणच जातो ना, नमस्कार करतो म्हणजे चरणाशी वाकून आपण वंदन करतो, बरोबर आहे? मग जो जो इथपर्यंत येईल तो काही ना काहीतरी मनामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की एक घालमेल असते की कसं होईल, माझं निभाव लागेल ना, याच्यातून माझ्यावर आलेलं संकट तर दूर होईल ना, मला अमुक अमुक गोष्टींसाठी मी इतका प्रयत्न तर केलेला आहे पण यश तर प्राप्त होईल ना, असा मनामध्ये ना काहीतरी एक म्हणजे प्रश्न म्हणा किंवा एक घालमेल, एक चिंता, असं काहीतरी घेऊन हा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला असतो. आणि साधू संतांचं सांगितलं तसं तुमच्याबद्दल काही त्यांचं मतच नाही आहे असलं तरी ते असं निर्विकार मत असतं की हा अडचणीत आहे, याचं कल्याण होऊ दे. अगदी सरळ साध्या भावनेने ते म्हणतात कल्याणमस्तु. आणि आपण मात्र आशीर्वाद देताना काय म्हणतात? आले आता आमच्या पाया पडायला, सांगत होतो तेव्हा नाही ऐकलं आणि आता अडचणीत पडल्यावर मग आठवतायत आई वडील, आत्ता ह्यांना नमस्कार करून आमचा आशीर्वाद हवाय का? गमतीसाठी मी उदाहरण बोलले हो, असंच काही दरवेळेला असतं असं नाही. पण म्हणजे आपल्यासाठी आपल्या भावना कशा असतात, आपल्याला कोणी नमस्कार करायला आलं तर माहिती आहे यांचं देखल्या देवा दंडवत, असा भाव आपल्या मनात असतो की नाही? मग जेव्हा आपल्या मनातच हा भाव असतो की जाऊ दे, ह्यांचं काय, आपलं समोर दिसला म्हणून नमस्कार केला, काय यांना आशीर्वाद द्यायचा आहे त्यांचा भगवंत घेईल बघून, असं म्हणून आपण ना म्हणजे मोकळ्या मनाने शुद्ध पवित्र आशीर्वादच देत नाही म्हणून तो आशीर्वाद फळत नाही. एक गंमत म्हणून हा सगळा भाग सांगितला. असो तर हे जे सगळे म्हणजे राजकारणी आपण धुरंधर व्यक्तिमत्व म्हणतो, ह्याही सगळ्यांना साधुसंतांच्या आशीर्वादाची गरज असते. म्हणजे काय की त्यांना ना चहूबाजूंनी खूप मोठ्या संकटाचा सामना करायचा असतो. म्हणजे खरं तर सगळीकडे नकारात्मकच गोष्टी त्यांच्यासमोर उभ्या ठाकलेल्या असतात आणि एकच मग सकारात्मक गोष्ट असते, ती म्हणजे हे साधुसंत. कारण हे अतिशय आपण म्हणतो ना की प्युअर माइंड त्यांचं असतं, अतिशय म्हणजे शुद्ध, निर्मळ, पवित्र, तरल असं म्हणजे किंवा अगदी ज्यांच्या भावना उच्च कोटीच्या असतात अशा भावनांचे असल्यामुळे त्यांच्या विचारातून, त्यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या सान्निध्यातून, त्यांच्या कृपावरातून सगळ्यातून
फक्त आणि फक्त सकारात्मक लहरीच निर्माण होत असतात. आणि मग हा आशीर्वाद म्हणजे या सकारात्मक लहरी कदाचित ह्या सगळ्या लोकांना आवश्यक असतात. तुम्हाला आम्हाला काय नको आहेत मिळाल्या तर हव्या आहेत, मग हव्या आहेत तर त्या आपणच आता एकमेकांसाठी द्यायचा प्रयत्न करूयात ना. म्हणजे साधू संत आहेतच, ते तर देणारच आहेत, पण आपणच आपल्यामध्ये जर हा सकारात्मक लहरींचा थोडासा प्रभाव वाढवला तर तर खूप काही चांगलं घडून येईल. आणि समर्थांच्या काळामध्ये राजकीय जी सत्ता होती ती परकी होती. राजे आणि राजकीय अधिकारी असहिष्णू होते, क्रूर होते, अडाणी होते आणि त्यांच्याशी मग झुंज देणाऱ्या लोकसंग्रही पुरुषांना मी म्हटलं तसं अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आणि मग त्या सगळ्यांना श्री समर्थांचा पूर्ण पाठिंबा होता. आणि अशा पुरुषांनी कसं वागावं ते सांगताना श्री समर्थ राजकारण हा शब्द वापरतात. लोकसंग्रह करण्यास, समाजाचं पुढारीपण गाजवण्यास लागणारं व्यवहार चातुर्य म्हणजे राजकारण होय. राजकीय हालचाल याच पुढारीपणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. समाजातील निस्वार्थी आणि चतुर पुरुषांना श्री समर्थांनी प्रेरणा दिली आणि लोकसंग्रह कसा करावा हे समजावून दिलं. त्यापैकी जे राजकारणी बनले त्यांना राजनीतीचा उपदेश करावा लागला. आणि त्यातलाच काही भाग हा दासबोधामध्ये इथं घेतलेला आहे. पाहूयात. समास 5वा, राजकारण निरूपण. श्रीराम कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण श्रीराम. तैसे आम्हास घडले, बोलिलेची बोलणे पडिले, काजे विघडलेची विघडले, पाहिजे समाधान श्रीराम. अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव, उपायाचा श्रीराम. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी श्रीराम. चौथा अत्यंत साक्षप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे श्रीराम. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर, पडोच नेदावे श्रीराम. संकेते लोक वेधावा, येकून एक बोधावा, प्रपंच ही सावरावा, येथा न शक्त्या श्रीराम. प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अतिपरितयाचा श्रीराम. इथे समर्थांनी थोडा स्वतःचा अनुभव घेतलाय. एकच कर्म पुन्हा पुन्हा करावं, भगवंताचं ध्यान पुन्हा पुन्हा करावं, पुन्हा पहिल्यापासून करावं, अरे अरे चुकलं वाटतं माझं, पुन्हा पहिल्यापासून करावं, आणि आत्मज्ञानावर ऐकलेल्या विषयावर पुन्हा पुन्हा मनन करावं. समर्थ म्हणतात की त्यांच्या बाबतीत असं घडलं आहे आणि जे मागे एकदा त्यांनी सांगितलं तेच त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय. त्याचं कारण असं की ऐकणाऱ्याचं समाधान पुन्हा पुन्हा बिघडतं. बिघडलेलं समाधान पूर्ववत होण्यासाठी तेच तेच सांगावं लागतं. समाधान बिघडतं म्हणजे काय? आपलं लक्ष एकतर एकाग्र होत नाही आणि ऐकतोय पुढे जातोय, काहीतरी मनाला खटकतं. काय खटकलं सांगता येत नाही. झालं काहीतरी खटकलं म्हणजे मला हे खूप अवघड वाटतंय, खूपच दुर्बोध वाटतंय, कुठून ह्या उपक्रमात सहभाग घेतला, आता काही झेपतच नाही आहे, काय माहिती आता करू का नको करू, सोडून देऊ. अहो हा गोष्टींचा विचार मनात येणं ह्यानी सुद्धा आपलं समाधान भंग पावतं की. समाधान भंग पावायला अक्षरशः 1 का 100 कारणं असू शकतात. ती आपली आपण शोधून काढायची आहेत आणि त्या कारणांचा निराशसुद्धा आपला आपण करायचा आहे. आणि मग समर्थ आपल्या मन जाणतात. म्हणजे 400, 450, 450 वर्षांपूर्वीच्या श्रोत्यांचं तर ते मन जाणतच होते, पण आज तुमचं आमचं मनसुद्धा समर्थ जाणतात आहो. म्हणून तर त्यांनी सगळ्यांच्या मनाचा विचार करून काही भाग उजळणी स्वरूपात पुन्हा पुन्हा घेतलेला आहे. हे तर मी मागेही सांगितलेलं आहेच. लोकसंग्रही पुरुष लोकसमुदाय वश करून घेतो
आणि त्यास मार्गदर्शन करून प्रगतीपथावर चालवतो. त्या कार्यामध्ये विक्षेप न येता लोकांची प्रगती अखंडपणे चालू राहण्यास पुढाऱ्यांनी कसं वागावं ते समर्थ आपल्याला सविस्तरपणे सांगतायत. आता आपला जो अनुयायी समूह असतो तो आपल्यापाशी अनन्य राहणं जरूर आहे. हो, कारण कसं आहे, अधेमध्येच जर पक्ष बदलला किंवा नेता बदलला तर सगळी घडी विस्कळीत होते आणि मग काय होतं की विश्वास डळमळीत होतो. बाहेरच्या लोकांना आत म्हणजे यावंसं वाटलं तर त्यांना स्वागत आहे, पण आधी जे आत आले ते बाहेर जातील तर तर ते मात्र चालण्यासारखं नाही. आता मग पुढे समर्थ सांगतायत की अध्यात्माची भूमिका अथवा पार्श्वभूमी हे पहिलं लक्षण. भगवंताचा विसर कधी पडू देता कामा नये. व्यवहाराने वागणं हे दुसरे लक्षण आणि व्यवहार उत्तम रीतीनं करण्यास लागणारं चातुर्य पाहिजे. म्हणजेच सर्व बाबतीत सावधपण असावं. पुढाऱ्याचं लक्ष कसं पाहिजे? चौफेर पाहिजे. डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस पहारा ठेवता आलाच पाहिजे. मग हा पहारा ठेवणं म्हणजे स्वतः हातामध्ये नंगी तलवार घेऊन तिथे सीमेच्या रक्षणार्थ उभं राहणं असं नाही, पण त्याच्यासाठी वेगवेगळ्या फळ्या तयार करायच्या, वेगवेगळ्या संरक्षक गट तयार करायचे, त्यांना नियोजन करून द्यायचं त्यांच्या कामाचं. त्या कामाचं नियोजन करण्यासाठी सुद्धा मग काही प्रमुखांच्या तिथं नेमणुका कराव्या लागतात. हा सगळा राज्यकारभाराचा भाग झाला आणि याच्यामध्ये जो यशस्वी होतो, कारण फितुरी याच सगळ्या ह्याच्यातून फितुरीसुद्धा आत प्रवेश करत असते. म्हणून चौफेर सावधपण हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अतिशय उद्योगीपणा हे चौथं लक्षण. अविरत उद्योगा वाचून टिकणारं यश मिळत नाही. आपल्या ध्येयाबद्दल आणि कार्याबद्दल निघणारे नाना प्रकारचे आक्षेप आणि संशय असतात, त्याचं निरसन करावं. कोणी म्हणतं होणार आहे का हे काम तुमच्या हातून? कशाला उगाच नाही त्या गोष्टी करायच्या भानगडीत पडता? सोडून द्या, फार अवघड आहे. जसजसं पुढे जाल तसतसं झेपायचं नाही. अंदाज आहे का वेळ किती लागेल, कष्ट किती लागतील, पैसा किती लागेल, कुठून? बाकी एक वेळ कराल, पण मग पैशाचं सोंग कसं उभं कराल? असं म्हणून नाना विक्षेप, नाना आक्षेप, नाना संशय आणि मग हे सगळं आपल्याला पार करून ह्या लोकनेत्याला, लोकनायकाला पुढे जावं लागतं. त्याला दुसऱ्याच्या मनात मनकवडं असायला लागतं. दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते ओळखायला आलं पाहिजे आणि आपली वृत्ती मात्र सदैव उदासीन म्हणजे अलिप्त ठेवावी. सहसा लोकनायकाने आपलं मन चटकन कुणाही पाशी मोकळं करू नये. आपल्या मनात काय चाललं आहे ते एकदम सगळ्यांच्या समोर सांगू नये. त्यांनी केवळ खुणेनी माणूस आकर्षित करून घ्यावा. आपलं स्वतःचं वागणं हे नीती न्यायाला सोडून कधी नसावं आणि त्याच माणसाला प्रपंचामध्ये सुद्धा कमी जास्त प्रसंग येतात, त्याचंही गांभीर्य ओळखावं. त्याच्यासाठी अंगी धीर धरावा. प्रपंचाच्या मर्यादेपलीकडे संबंध लावून घेऊ नयेत. समर्थ हे सगळं राजकारण निरूपण असंच करत आहेत. आपण पाहणार आहोत दुसऱ्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.